यस. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2. पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे समरूपता. आणि या समरूपता प्रकरणामधला सराव संच 1.2. सराव संच 1.2 मित्रांनो आज आपण सुरू करूया. तर चला जाऊयात पटकन पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्वाची रिक्वेस्ट आहे. जर तुम्ही युट्यूबवर आपली व्हिडिओ बघत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही ऍप वरती बघत असाल तर व्हेरी गुड. तर मित्रांनो बघा, आपला ऍप जर का तुम्ही अजूनपर्यंत बऱ्याच मुलांनी आपल्या ऍप मध्ये हा 199 रुपयाचा कोर्स परचेस नसेल केला तर परचेस करून घ्या. कारण आपलं ऍप जे आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे तुम्हाला प्ले स्टोर वरती बघायला मिळेल. प्ले स्टोर वरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ऍपवर तुम्ही क्लिक करा आणि या ऍप मधला हा जो 199 रुपयाचा कोर्स आहे तो परचेस करा. याच्यावरती आपण काय करतो, इंग्लिश, गणित आणि विज्ञानचे ऑनलाईन क्लास घेतो रोज संध्याकाळी 8 वाजता. ओके. बघा, समरूपता मित्रांनो, काही महत्वाचे गुणधर्म समजून घेणं लय गरजेचं आहे. तर समरूपता या प्रकरणातला सराव संच 1.2 आहे ना, त्याच्यामध्ये 3-4 काही महत्वाचे गुणधर्म आहेत. 3-4 काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत भावड्या. त्या कन्सेप्ट समजल्याशिवाय आपल्याला पुढे जायचंच नाहीये. 3 महत्वाचे प्रमेय 3 महत्वाचे गुणधर्म आहेत ते आपण समजून घेऊन मग आपली गाडी पुढे नेऊ. पहिला गुणधर्म काय की प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. तर आज मी तुम्हाला हे प्रमेय समजून नाही सांगत, फक्त त्याचा एक बेसिक फॉर्म्युला सांगतो. प्रमेय समजून सांगायला वेगळी व्हिडिओ आपण बनवणार आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आज आपण फक्त एक लक्षात घ्या, जर का माझ्याकडे असा एक त्रिकोण असेल बाबा, ज्याला आहेत 3 कोण असा तो त्रिकोण. हा त्रिकोणाला असतात 3 कोण. हा एक त्रिकोण आहे. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय काय, त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणार रेषा इतर 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती त्या बाजूंना प्रमाणात विभागते. बाबा डोक्याच्या वरून गेला असेल मला माहिती, पण ते डोक्याच्या आत शिरल, काळजी करू नको. आता या त्रिकोणामध्ये बाजू बीसी ला एक रेषा समांतर आहे, तिचं नाव दिलं एल, आणि ही पी आणि क्यू बिंदू छेदते बरोबर, आणि एल समांतर बीसी आहे. अशा प्रकारे भावड्या जर का माझ्याकडे आकृती असेल तर इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय त्यानुसार आपण इथं सूत्र तयार करतो. कसं बघा, भूमितीमध्ये तुला आकृतीहून सूत्र तयार करता आलं पाहिजे. कसं आहे, विचारच पडला विचारा मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा, आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट. भावड्या, तुला आकृतीहून सूत्र तयार करता आलं पाहिजे, बाकी काय नाही. आकृती आणि त्या आकृतीहून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. बघा ही आकृती, सूत्र कसं तयार होईल, एपी छेद पीबी, एपी छेद पीबी बरोबर. परत ए पासून सुरुवात, ए क्यू छेद क्यूसी, ए क्यू छेद क्यूसी. मित्रा, काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा, तुला आकृतीहून सूत्र तयार करता आलं पाहिजे. बघा, या 2 समांतर रेषांच्या पुढे बिंदू काय, ए. क्या बोलती तू. हा, ए पासून सुरुवात करायचे सूत्र लिहायला. ए पासून एकदा तिकडे बघा काय, एपी पीबी, एपी छेद पीबी सूत्र तयार झालं. त्याच्यानंतर ए क्यू छेद क्यूसी असं सूत्र तयार झालं. ओके. आता समजा आकृती थोडी उलटी दिली. कसं आहे, बोर्डाचे पेपर काढणारे कधी कधी एकदम भारी असतात बरं का. आता समजा इथं पी आहे, क्यू आहे, आर आहे, एस आहे, टी आहे, ओम भट स्वाहा. आता हिथं बघा, हिथं एस टी समांतर पी क्यू. भावड्या, इथं आकृती अशी होती, आता डायरेक्ट उलटी केलेली आकृती. आकृतीला डायरेक्ट फिरवलेलं आहे, आकृतीला उलट पालट करून टाकलेलं आहे. पण टेन्शन घ्यायचं नाही भावड्या, जब तक हे महेंद्र सर तब तक तू ना डर. हिथं कसं सूत्र तयार होणार, हिथं या 2 समांतर रेषांच्या समोर आहे आर, मग आर पासून सूत्र तयार करायचं, आर एस छेद एस क्यू. कसं, आर एस छेद एस क्यू बरोबर, आर टी छेद टी पी, आर टी छेद टी पी. भाऊ, असं या ठिकाणी सूत्र तयार होईल. आकृतीहून तुला सूत्र तयार करता आलं पाहिजे, बाकी काय मोठा एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. आता इथं प्रश्न कसा विचारला जातो ते तुम्हाला सांगतो. या फॉर्म्युल्यावर आधारित प्रश्न कसा विचारला जातो ते आपण बघूयात. अशा प्रकारे समजा माझ्याकडे असेल त्रिकोण ज्याचं नाव आहे डीई आणि एफ, आणि त्याच्यामध्ये ए बी समांतर ईएफ असेल, आणि जर मला इथं अशा प्रकारे गणित दिलं जाईल, कसं, इथं दिलं जाईल 15, ओके, इथं दिलं जाईल 20, ओके, इथं दिलं जाईल 12, आणि एक्स ची किंमत काढा. आता ही जर एक्स ची किंमत अशा आकृतीमध्ये जर मला काढायची असेल तर मी इथं कुठलं प्रमेय वापरणार, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरणार. पण प्रश्नाचं उत्तर लिहिताना कसं लिहायचं बघा, डिटेलमध्ये लिहायचं. भूमितीमध्ये बघा, मी तुम्हाला सांगतो, 1 तासाचं जरी लेक्चर असेल तरी सुरुवातीला मी बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय
या सराव संचामधले आपण सगळी गणितं बघूयात, पण अगोदर सगळ्या बेसिक कन्सेप्ट भावड्या पूर्ण करूयात. संकल्पना जर नाही समजल्या तर विषय गंभीर आहे. हा, आता बघा काय करायचं. त्रिकोण DEF मध्ये काय दिलंय बाबा. AB समांतर EF, AB समांतर EF आहे. म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार असं लिहायचं. आणि मग तुझं सूत्र लिहायचं भावड्या. आणि सूत्र लिहिल्यानंतर त्याच्यात किमती टाकायच्या. तुझं उत्तर आलं बघा. काय बाबा. DA/AE काय. DA/AE बरोबर DB/BF, DB/BF. समजला विषय. सूत्र कसं तयार झालं. DA/AE बरोबर DB/BF. ओके. किमती टाका. DA ची किंमत आहे 15 भागिले AE ची किंमत आहे 20 बरोबर DB आहे 12 भागिले BF आपल्याला काढायचंय. आता 15 आणि 20 पाचच्या पाड्यात येतात. 5 ने भाग लावा. 5 त्रिक 15, 5 चोक 20 बरोबर 12 भागिले BF. आता करा तिरकस गुणाकार. 3 गुणिले BF झाले 3 BF. बाप रे. बरोबर 12 चोक 48. आता BF आपल्या जाग्यावर 48 गुणिले हे 48 आपल्या जाग्यावर 3 गुणिले पलीकडे गेले भागिले 48 ला म्हणायचं तू इथंच थांब. 3 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. ओके. आणि BF ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 3 गुणिले इकडे आले भागिले. आता BF बरोबर 3ला 48 ला 3ने भाग लावला. 3 1 3, 3 6 18, 16 उत्तर येईल. कारण 16 त्रिक 48. तर अशा प्रकारे ही गणितं तुम्हाला येतात मित्रांनो. अशा प्रकारची गणितं आपल्याला येतात बघा. तुम्ही पण उत्तर या ठिकाणी देऊ शकता चॅट बॉक्स मध्ये. आता हा झाला एक गुणधर्म. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या संकल्पनेवर आधारित अशा प्रकारे तुम्हाला गणितं विचारली जाऊ शकतात. याच्यानंतर पुढचा विषय आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता व्यत्यास म्हणजे काय. उलटा विषय. आता आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय बघितलं. जर का माझ्याकडे अशा प्रकारे ABC त्रिकोण असेल, इथं P असेल, Q असेल, तर सूत्र तयार होतं AP/PB बरोबर AQ/QC. आता हे सूत्र कधी तयार होतं. हे सूत्र तयार होण्यासाठी पण एक अट आहे. काय अट. या दोघी जणी समांतर पाहिजे. PQ समांतर BC असेल तरच हे सूत्र होणार आहे. नाहीतर हा फॉर्म्युला होणारच नाही. जर PQ समांतर BC असेल तरच प्रमाणाचं मूलभूत प्रमेय इथं अप्लाय करता येतं. नाहीतर प्रमाणाचं मूलभूत प्रमेय अप्लाय करता येत नाही भावड्या. समजलं तुला. AP/PB बरोबर AQ/QC तयार करता येतं ज्यावेळेस हे दोघं जण समांतर असतील तेव्हा. ओके. आता व्यत्यास कसा असतोय. व्यत्यासामध्ये आपल्याला उलटा विषय. व्यत्यासामध्ये समजा आपल्याकडं ABC हा एक त्रिकोण आहे आणि इथं D आणि इथं E आहे. इथं दिलंय 15, इथं दिलंय 20, इथं दिलंय 12, इथं दिलंय 16 आणि आता हे गुणोत्तर आपल्याकडे असं गुणोत्तर दिलेलं आहे. मग आता इथं तुम्हाला व्यत्यासामध्ये काय करायचं की या दोघी जणी समांतर आहे की नाही ते सांगायचं. प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की बाबा DE आणि BC समांतर आहे का नाही ते सांगा. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये हे दोघं जण ऑलरेडी समांतर दिले होते आणि हे समांतर दिल्यानंतर काय होतं. AD/DB बरोबर AE/EC होतं. पण भावड्या इथं विषयच वेगळा आहे. काय विषय इथं. इथं आपल्याला विचारलं की हे दोघं जण समांतर आहे की नाही ते सांगा. त्याच्यासाठी AD दिले, DB दिले, AE दिले, EC दिले. मग ही गुणोत्तर काढू कशी. AD/DB हे गुणोत्तर काढा. काय आहे. AD 15 DB 20 इथं लिहायचं 15 भागिले 20. 15 आणि 20 कितीच्या पाड्यात येतात. 5च्या. 5 त्रिक 15, 5 चोक 20. याला म्हणायचं भावा तू नंबर 1 आहे. 1 नंबर तुझं नाव आम्ही दिलेलं आहे. दुसरा आहे AE/EC. AE/EC भावा AE काय आहे 12. इथं म्हणायचं 12 भागिले 16. ओके. 12 आणि 16 कितीच्या पाड्यात येतात. 4च्या. 4 त्रिक 12, 4 चोक 16 नंबर 2. आता मला सांगा विधान 1 व 2 वरून काय वाटतंय तुम्हाला. दोन्ही गुणोत्तर सारखी आहे का. इथं पण 3/4, इथं पण 3/4. याचा अर्थ बावड्या दोन्ही गुणोत्तर सारखी. मग लिहायचं AD/DB बरोबर AE/EC ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे आणि म्हणून लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून
डीई समांतर बीसी. काय इथे एक वाक्य लिहायचं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून डीई समांतर बीसी अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. तर एकदम सोपा विषय. ओके, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आणि त्याचा व्यत्यास लक्षात आला. आता आपण आणखी पुढचा महत्वाचा सोपा गुणधर्म, तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका यांच्या गुणधर्मानुसार तीन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका. आता समजा माझ्याकडे तीन रेषा आहे, एक आहे इना, दुसरी आहे मीना आणि तिसरी आहे डिका. इना मीना डिका अशा या तीन मैत्रिणी, अशा या तीन समांतर रेषा आहेत. त्या आहेत एकमेकींना समांतर आणि त्याच्यानंतर त्यांच्या आहेत दोन छेदिका. त्याच्यातली एक छेदिका आहे सीता आणि दुसरी जी छेदिका आहे ती आहे गीता. आणि इथं आहे ए बी सी, त्याच्यानंतर इथं पी क्यू आणि आर. आता भावड्या जर का अशी आकृती मला दिली तर इथं कसं सूत्र तयार होईल? या आकृतीमध्ये कसं सूत्र तयार होतं? जसं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं सूत्र तयार होतं तसंच इथं सूत्र तयार होणार. कसं? ए बी छेद बी सी. एकदम साधा आहे विषय. बघा, ए बी छेद बी सी बरोबर ए पी क्यू छेद क्यू आर बरोबर पी क्यू छेद क्यू आर. एकदम सीधा साधा असा बोला बालाचा विषय. काय? ए बी छेद बी सी बरोबर पी क्यू छेद क्यू आर. समजला विषय? सूत्र तयार करणं लय सोपं मित्रा. आता इथं प्रश्न कसा विचारला जाईल? असा विचारला जाईल, इथं विचारला जाईल प्रश्न, इथं 4, इथं 8 आणि इथं x आहे आणि इथं दिलं जाईल बाबा इथं 20. आणि आता तुम्हाला सांगितलं जाईल बाबा x ची किंमत काढा. आता तुम्हाला एक काम करायचंय, या किमती या सूत्रात टाकायच्यात. ए बी आहे 4, बी सी आहे 8, पी क्यू आहे x, क्यू आर आहे 20. ठीक आहे, तिरकस गुणाकार करा. 8 गुणिले 8x, 20 चोक 80. x आपल्या जाग्यावर, 80 आपल्या जाग्यावर, 8 गुणिले इकडे आले भागिले 8. x बरोबर 8 10 80. अशा प्रकारे x ची किंमत मित्रा 10 येईल. म्हणजे असा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न काय विचारला जाईल ते खड्ड्यात जाऊ द्या ना भाऊ. तुला फक्त सूत्रावर, आकृतीवरून सूत्र बनवता आलं पाहिजे. काय पण असू दे, इथं हा भाग भागिले हा भाग बरोबर हा भाग भागिले हा भाग, हा महाभाग. आता पुढचा एक कन्सेप्ट आहे शेवटची याच्यातली, आणि नंतर मग आपण या सराव संचामधली गणितं बघूयात. मित्रांनो, पुढची कन्सेप्ट म्हणजे कोन दुभाजक. कोन दुभाजक कधी येतो बघा. अशा प्रकारे माझ्याकडे जर का एक त्रिकोण असेल, आता मी पहिली गोष्ट एक त्रिकोण काढतो तुमच्या समोर. हे बघा, यो त्रिकोण. या त्रिकोणाला एक नाव आहे पी क्यू आर, काय पण द्या. आणि अशा प्रकारे इथं दोन डोळे, इथं क्यूडी हा कोन दुभाजक आहे. मित्रांनो, असे जर तुम्हाला दोन डोळे दिसले, तेरे मस्त मस्त डोळे, आजचे डोळे वेगळे हे डोळे वेगळे. बावड्या, तुला हे जर डोळे दिसले तर समजायचं इथं कोन दुभाजकाचा प्रमेय होतं. कसलं प्रमेय होतं? कोन दुभाजकाचं प्रमेय. असे डोळे दिसले की कोन दुभाजकाचा प्रमेय. कधी कधी डोळ्यांच्या ऐवजी चांदण्या दिसतील. ओ ओ ओ चांदणी, अशी चांदणी दिसल. चांदन चांदन झाली रात. बाई, बरोबर, गाणी बरोबर डोक्यावर तोंडपाठ असतात, कविता नाही पाठवत, अभंग नाही पाठवत. तर आता या ठिकाणी बघा, इथं दोन डोळे, इथं दोन डोळे, हे उघडे डोळे, ह्या दोन चांदण्या. किंवा कधी कधी तुम्हाला बंद डोळे पण दिले जातील. असं नाही की डोळे उघडेच असतील, कधी कधी अशा प्रकारे बंद डोळे पण दिले जातील. डी असेल, ई असेल, एफ असेल आणि इथं एम असेल. भाऊ, आता या आकृत्यांमध्ये कोन दुभाजकाचं प्रमेय दिलं तर सूत्र कसं तयार करायचं बघा. एकदम साधी सोपी गोष्ट आहे. सूत्र तयार करणं लय सोपं आहे. बघा, या आकृतीमध्ये कोन दुभाजक आहे क्यूडी. त्यांनी कुणाचे दोन भाग केलेत? पी आर या बाजूचे दोन भाग केलेत. त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. 3 बाजूपैकी इथं पी आर चे 2 भाग झालेत, ते आहेत पीडी छेद डी आर. काय बाबा? ते 2 भाग आहेत पीडी छेद डी आर. बरोबर, पीडी छेद डी आर हे 2 भाग लिहिले. आता ती 2 उरलेल्या एका बाजूचे 2 भाग लिहायचे. एका बाजूचे, ज्या बाजूचे 2 भाग झालेत त्यांचं गुणोत्तर. आता इतर 2 बाजू काय आहे? पी क्यू आणि क्यू आर. इतर 2 बाजू लिहायचा पी क्यू क्यू आर. ओके, ज्या बाजूचे 2 भाग झालेत ते गुणोत्तर आणि इतर 2 बाजूंचं गुणोत्तर सारखं असते. बघा, पीडी छेद डी आर बरोबर पी क्यू छेद क्यू आर. तसंच सेम इथं कुणाचे 2 भाग झालेत बाबा भावड्या? इथं कुणाचे झालेत? बीसी. इथं झालेत बीसी चे 2 भाग झालेले आहेत. ओके, मग बीसी चे 2 भाग काय आहेत? बीडी छेद डीसी, बीडी छेद डीसी. आणि बरोबर उरलेल्या 2 बाजू बीए छेद एसी, बीए छेद एसी.
पलीकडे बघा, पलीकडे जर बघितलं, पलीकडे कुणाचे दोन भाग झालेत, हे बघा डीएफ चे दोन भाग झालेले आहेत. डीएफ चे दोन भाग काय झाले, डीएम छेद एमएफ, डीएम छेद एमएफ बरोबर. परत डी पासून सुरुवात, डीई छेद ईएफ, डीई छेद ईएफ झालं. तर मित्रांनो अशा प्रकारे मला फॉर्म्युला तयार करता आलं पाहिजे, आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे, तर मित्रांनो तुम्ही लय पुढे जा. ओके. आता या ठिकाणी मी जरा 5-10 मिनिटं काही वेळ चॅट बंद करतो, कारण लय भारी गप्पा चालल्या तुमच्या बाबा, एकदम भारी गप्पा चालल्यात. आपण गप्पा मारायला आलोय काय नाही, आपण आलेलो आहे अभ्यास करायला. त्याच्यामुळे मी जरा गप्पा बंद करतो तुमच्या. चॅट जरा 10-15 मिनिटं. इंस्टाग्राम चालू करा. कशाला चालू करायचा बाबा राजवीर, हम आए हे अभ्यास करणे को. ओके चला. तर आता या ठिकाणी बघा, इथे जर आपण विचार केला, आता हे तुमच्या लक्षात आलं. आता आपण काय बघितले, सगळे कन्सेप्ट बघितले. आता आपण प्रत्यक्षात गणित बघूयात. गणित सराव संच 1.2 मधलं हे पहिलं गणित. पहिला प्रश्न काय, खाली काही त्रिकोण दिलेले आहेत आणि त्याचबरोबर रेषाखंडांच्या लांबी दिल्यात. त्रिकोण दिले आणि रेषाखंडांच्या लांबी दिल्यात आणि मला काय सिद्ध करायचं, दाखवायचं बाबा, त्यांवरून कोणत्या आकृतीत किरण पीएम हा कोण क्यूपीआर चा दुभाजक आहे. कुठं पीएम हा दुभाजक, कोण दुभाजक आहे का, कुठल्या आकृतीमध्ये कोण दुभाजक आहे ते सांगायचंय. आता मित्रांनो तुम्हाला माहितीये, जर हा कोण दुभाजक असता, समजा असता, तर सूत्र काय तयार झालं असतं, कोणाचे दोन भाग झालेत, क्यू आर चे, क्यूएम छेद एम आर. काय सूत्र तयार झालं असतं तेव्हा, क्यूएम छेद एम आर बरोबर क्यूपी छेद पी आर, क्यूपी छेद पी आर. म्हणजे जर, बरं का मी काय म्हणतोय, जर हा कोण दुभाजक असता तर गुणोत्तर असं असतं. मग आता हा कोण दुभाजक आहे की नाही हे चेक करण्यासाठी, हे गुणोत्तर जर काय असं असेल तर कोण दुभाजक असेल. मग त्यासाठी ही दोन गुणोत्तर काढा. कशी, पहिलं क्यूएम छेद एम आर चं गुणोत्तर काढा. क्यूएम छेद एम आर, क्यूएम किती 3.5, एम आर 1.5. इथं लिहायचं 3.5, एम आर 1.5. 3.5 म्हणजे 35, 1.5 म्हणजे 15 करू. दोन्हीकडे 10 ने गुणून टाकू. आता 5ने भाग जातो दोघांना, 35 आणि 15 दोघं पण 5च्या पाड्यात येतात. 5-7 35, 5 त्रिक 15, याला म्हणायचं भावा एक नंबर. ओके. दुसरं गुणोत्तर बघा, क्यू पासून सुरुवात करायची. क्यूपी छेद पी आर हे गुणोत्तर काढा. क्यूपी छेद पी आर हे गुणोत्तर काढा. भाऊ क्यूपी किती आहे माझ्याकडे, क्यूपी आहे 7, पी आर आहे 3. 7/3 याला म्हणायचं इनमीन 3, इनमीन 3 याला म्हणायचं नंबर 2. आता या दोघांचा जर का तुम्ही विचार केला, या दोन समीकरणांचा जर का तुम्ही या दोघांचा जर तुम्ही विचार केला, दोन गुणोत्तराचा, क्यूएम छेद एम आर बरोबर 7/3 आणि क्यूपी छेद पी आर बरोबर 7/3, दोन्ही गुणोत्तर सारखे आले बावड्या. नाही तर लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून. 1 व 2 वरून आपल्याला दिसतंय क्यूएम छेद एम आर बरोबर क्यूपी छेद पी आर, क्यूएम छेद एम आर बरोबर क्यूपी छेद पी आर. ही दोन्ही गुणोत्तर कशी सारखी आहेत आणि ही दोन गुणोत्तर सारखी आहेत म्हणून पीएम हा कोण दुभाजक आहे. म्हणून रेख पीएम, पीएम हा कोण क्यूपीआर चा दुभाजक आहे, दुभाजक आहे. मी परत सांगतो काय विषय. भाऊ काय मोठं काम नाही केलं. पहिलं काय केलं, क्यूएम छेद एम आर, क्यूएम छेद एम आर हे गुणोत्तर काढलं. क्यूएम 3.5, एम आर 1.5, 3.5 छेद 1.5, दोघांना 10 ने गुणलं किंवा हे 2 पॉईंट पुढे गेले, काय आलं बाबा 35/15. 35 आणि 15 5च्या पाड्यात येतात. 5-7 35, 5 त्रिक 15 म्हणजे माझं किती आलं बाबा उत्तर या ठिकाणी, सॉरी 7/3 हे गुणोत्तर आलं, याला म्हटलं एक नंबर. आता दुसरं गुणोत्तर क्यूपी छेद पी आर, क्यूपी छेद पी आर मध्ये क्यूपी 7 आणि पी आर 3 आहे. आता या दोघांचा विचार केला तर 7/3, 7/3 दोन्ही गुणोत्तर सारखे आहे. म्हणून आपण म्हटलं 1 व 2 वरून क्यूएम छेद एम आर बरोबर क्यूपी छेद पी आर. ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे म्हणून, ही दोन गुणोत्तर सारखी आहे म्हणून आपण म्हणू शकतो की पीएम जो आहे हा क्यूपीआर चा दुभाजक आहे. ओके. आणि जर ही दोन गुणोत्तर सारखी नसती तर म्हटलं असतं की बाबा हा दुभाजक नाही. चला आता या ठिकाणी आपण हे जरा तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात, पुढचे काही एक्झाम्पल बघू. चला 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 झटपट पटापट, 1 मिनिट. चलो पुढे बघा. आता या आकृतीमध्ये सेम 3 आकृत्या दिल्यात. हिथं काय कर बघा, आर्यम छेद एम क्यू, आर्यम छेद एम क्यू, आर्यम 6 एम क्यू 8.
आर्यम 6 आहे, एमक्यू 8 आहे. दोघं पण कितीच्या पाड्यात येतात? 2च्या. बेत्रिक 6, बेचोक 8, याला म्हणायचं भावा 1 नंबर. दुसरं काय बाबा? आरपी छेद पी क्यू. आरपी छेद पी क्यू. भाऊ आरपी 7 आहे, पी क्यू 10 आहे. इथं लिहायचं 7/10, याला म्हणायचं नंबर 2. ओके. आता दोघांमध्ये बघा, दोन्ही गुणोत्तर सारखे आहे का? इथं माझ्याकडे उत्तर आलंय 3/4, इथं आलंय 7/4. सारखी आहे का दोन्ही गुणोत्तर? नाहीये, वेगवेगळी आहे. मग इथं लिहायचं विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून आपण म्हणू शकतो की बाबा आर्यम छेद एम क्यू इज नॉट इक्वल टू आरपी छेद पी क्यू. आरपी छेद पी क्यू ही दोन्ही गुणोत्तर सारखी नाहीयेत, आणि दोन्ही गुणोत्तर सारखी नाहीयेत म्हणून आपण म्हणू शकतो की पीएम हा कोण क्यू पी आर चा दुभाजक आहे का? नाहीये. क्यू पी आर चा दुभाजक नाही, दुभाजक नाही. ओके, हा बाबा दुभाजक नाहीये. झालं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवू शकतो. जर दोन गुणोत्तर सारखी आली तर दुभाजक आहे, नाही आली तर दुभाजक नाही. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. चला पुढे बघा. पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघून घेऊयात. आता इथे बघा, इथं पण बघा, हा कोण दुभाजक जर असता तर क्यूएम छेद एम आर चं गुणोत्तर काढा. क्यूएम छेद एम आर. क्यूएम 3.6, एम आर 4. इथं लिहायचं 3.6 आणि एम आर 4 म्हणजे 4.0. आता 3.6 आणि 4.0, 3.6 4.0 दोघांना 10 ने गुणा, इथं 36 होतील. आणि हे 4.0 चे काय होतील? 40 होतील. आता 36 आणि 40 कितीच्या पाड्यात येतात? 4च्या येतात. 4 9 36, 4 10 40, याला म्हणा नंबर 1. आता दुसरं बघा, क्यूपी छेद पी आर करा. क्यूपी छेद पी आर बरोबर. क्यूपी काय? 9 आणि पी आर आपल्याकडे किती? 10. इथे लिहायचं 9/10, याला म्हणायचं 2. आता इथे पण 9/10, इथे पण 9/10. दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत. दोन्ही गुणोत्तर सारखी आली मग इथे लिहायचं विधान 1 व 2 वरून, 1 व 2 वरून आपल्याला काय दिसतंय? क्यूएम छेद एम आर बरोबर क्यूपी छेद पी आर. दोन्ही गुणोत्तर सारखी आली मग हा कोण दुभाजक आहे का? आहे. मग लिहायचं म्हणून पीएम हा कोण क्यूपीआर चा दुभाजक आहे. एवढं आपल्याला लिहायचंय म्हणजे आपला विषय संपला. चला आता पुढे जाऊयात, पुढचं गणित बघू. तर हा एक पहिला प्रश्न ज्याच्यामध्ये हे 3 उपप्रश्न होते. पुढचा जो आपल्याकडे दुसरा प्रश्न आहे हा जरा वेगळा आहे. हा तुमचा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावर आधारित आहे. इथे बघा मला काय काय दिलंय. या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा, आपल्याला पीएम बरोबर 15 दिले. आणि पीएम जे आहे ते 15 आहे आणि पी क्यू बरोबर 25 आहे. बघा पी क्यू जे आहे, पी पासून क्यू पर्यंतचं जे अंतर आहे ते तुम्हाला 25 दिले. त्याचबरोबर पी आर बरोबर आपल्याला दिलंय 20 आणि एन आर बरोबर 8 दिले. आणि आपल्याला सांगितलंय की बाबा इथं या आकृतीमध्ये एन एम आणि एम आर क्यू समांतर आहेत की नाही ते लिहा. एन एम ही आर क्यू ला, रेषा एन एम ही बाजू आर क्यू ला समांतर आहे की नाही ते लिहा. आता ती समांतर केव्हा असेल? मगाशी मी तुम्हाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सांगितलं की बाबा पीएम छेद एन आर, पीएन छेद एन आर बरोबर पीएम छेद एम क्यू ही दोन गुणोत्तर सारखी असेल तर समांतर असेल. पण आता मला इथं पीएन माहिती नाही, एन आर माहिती आहे पण पीएन माहिती नाही. पीएन काढावा लागेल. आता पीएन किती असणार आहे मित्रांनो? पीएनचा जर विचार केला तर पीएन किती असणार आहे? संपूर्ण पीआर 20 आहे बरं का. संपूर्ण पीआर 20, त्याच्यामधून एन आर 8 वजा केले, किती राहिले बाबा? इथं 12 राहिले बरोबर. कारण संपूर्ण पीआर 20 आहे, 20तून 8 गेले 12, म्हणजे काय करणार? पी आर वजा एन आर. पी आर आहे 20 वजा एन आर आहे 8 बरोबर राहिले 12. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे एम क्यू किती? संपूर्ण पी क्यू 25 आहे, 25तून हे पीएम 15 वजा केले, इथं राहिलं फक्त 10. मग इथं लिहायचं बाबा एम क्यू बरोबर पी क्यू वजा पी एम म्हणजे 25 वजा 15 बरोबर 25तून 15 गेले 10 झालं. आता ही गुणोत्तर काढा. पहिलं गुणोत्तर पीएन छेद एन आर, पीएन छेद एन आर हे गुणोत्तर. पीएन आहे 12, एन आर आहे 8, मग इथं लिहायचं 12/8. 12 आणि 8 कितीच्या पाड्यात येतात? 4च्या. 4 त्रिक 12, 4 दुने 8 बरोबर, याला म्हटलं नंबर 1. आता तुम्ही पीएम छेद एम क्यू हे गुणोत्तर काढा. इथं लिहा पीएम छेद एम क्यू. पीएम 15, एम क्यू 10, इथं लिहायचं 15/10.
15 आणि 10 कितीच्या पाड्यात येतात? 5च्या पाड्यात येतात. 5 त्रिक 15, 5 दुने 10, नंबर 2. 1 व 2 वरून दोन्ही गुणोत्तर सारखे का? 3/2, 3/2 दोन्ही गुणोत्तर सारखे. म्हणून इथं लिहायचं 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून असं दिसतंय की PM छेद NR बरोबर PM छेद MQ, PM छेद MQ बरोबर. ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे आणि म्हणून आपण लिहू शकतो PM NM समांतर RQ बरोबर. RQ NM समांतर RQ का? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. इथे लिहायचं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. तर अशा पद्धतीनं आपण हे जे काही प्रश्न आहे ते सोडू शकतो. हा प्रश्न एकदम सिंपल आहे, तुम्हाला ती फक्त गुणोत्तर काढायची आहेत. चला पुढे जाऊयात आपण. नंतर तुम्हाला मी शेवटी 10-15 मिनिटं चार्ट चालू करल. आता जी मुलं गप्पा मारतात त्यांच्या गप्पा जरा लांब राहतील. आता जाम गप्पा मारता तुम्ही. चला पुढचा प्रश्न तिसरा बघा. आता या तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा, इथं तुमच्याकडे आले 2 डोळे आणि मगाशी तुम्हाला मी म्हटलं होतं जर असे 2 डोळे आले, तेरे मस्त मस्त डोळे, असे जर 2 डोळे आले तर तिथं काय होतो? कोन दुभाजकाचा प्रमेय होतो. मग या आकृतीमध्ये कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र लिहायचंय, तयार करायचंय. पण त्याच्या अगोदर लिहायचं की रेख NQ हा कोन N चा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. मग हा कोन दुभाजक आहे म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार, कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार तर या कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल? हा कोन दुभाजकाचा प्रमेय आहे, म्हणजे कोन दुभाजक आहे. QN हा कोन दुभाजक आहे म्हणून कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार करायचं मागाशी सांगितलंय. या कोन दुभाजकाने N या कोनाचे 2 भाग केलेत एकरूप आणि त्याच्या समोरच्या बाजूचे पण 2 भाग झालेले आहेत. तर ते गुणोत्तर आधी लिहायचं MQ छेद QP. काय लिहायचं बाबा? MQ छेद QP बरोबर. आता उरलेल्या 2 बाजू MN छेद NP, MN छेद NP झालं. MQ किती आहे बाबा? MQ 2.5 आणि QP आपल्याला काढायचा आहे. इथल्या 2.5 भागिले QP आपल्याला काढायचंय आणि बरोबर MN किती? 5 आणि NP किती? 7. इथं लिहायचं 5 भागिले 7. आता भावड्या तिरकस गुणाकार करा. QP गुणिले 5, 5 QP बरोबर 2.5 गुणिले 7 लिहून टाका. QP ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. 2.5 गुणिले 7 आपल्या जाग्यावर. हा 5 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, भागिले 5 झाला. आता भाग लावा. 5 एके 5, 5 5 25 म्हणून इथं आलं 0.5. म्हणजे आपल्याकडे काय आलं? QP बरोबर 0.5 गुणिले 7. आता 5 7 35 झाले म्हणून QP बरोबर किती? 3.5 आलं. QP ची किंमत आपल्याकडे आली 3.5. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण QP काढ नाही सॉरी 3.5 नाही, हा बरोबर 3.5. 5 7 35, 3.5 हे माझ्याकडे आलं उत्तर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न जो आहे तो सोडवता येऊ शकतो. चला आता पुढे जाऊयात. पुढचे काही प्रश्न बघूयात. फक्त तुम्हाला काय करायचंय? कोन दुभाजकाचं सूत्र वापरायचंय आणि सूत्र वापरून त्याच्यात किमती टाकून उत्तर काढायचं. घ्या चला लिहून घ्या. तर चला पुढचा एक प्रश्न. आता हा बघा बाबा, हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी. याच्यात काय दिलंय की मला आकृतीमध्ये कोनांची मापं दिलेत. हा जो P कोन दिलाय आणि दुसरा हा B कोन दिलाय आणि दोन्ही कोन एकरूप आहेत. दोन्ही कोन कसे दिलेत बाबा? मला एकरूप दिलेले आहेत. आता हे 2 कोन एकरूप असतील, संगत कोन आहेत. आता हे संगत कोन एकरूप असतील तर या 2 रेषा समांतर असतील आणि मला काय दाखवायचंय? आकृतीत काही कोनांची मापे दिली आहे, त्यावरून दाखवा की म्हणजे मला सिद्ध करायचंय. काय सिद्ध करायचंय? AP छेद PB, AP छेद PB बरोबर AQ छेद QC हे सिद्ध करायचंय. आता हे असं गुणोत्तर आपण कुठे लिहितो? पायथागोरसच्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. ओके. आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे गुणोत्तर येतं, पण हे केव्हा येतं?
जेव्हा या दोन रेषा पी क्यू आणि बीसी, ही रेख पी क्यू आणि बाजू बीसी जर एकमेकींना समांतर असेल तर मी डायरेक्ट हे गुणोत्तर लिहू शकतो. मग अगोदर या दोघींना आपण समांतर दाखवू आणि मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार हे गुणोत्तर लिहू. कसं बघा, पहिली गोष्ट, पहिला आपण पक्ष लिहू. पक्ष म्हणजे जे आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय ते पक्षात असतंय. काय दिसतंय बाबा, आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय की बाबा कोन एपीक्यू एकरूप कोन एबीसी बरोबर 60 अंश झालं. आता याच्यानंतर साध्य म्हणजे तुम्हाला जे काही सिद्ध करायचं असतं त्याला तुम्ही साध्यात लिहिताय. तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे, एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. काय सिद्ध करायचंय, एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे आपल्याला सिद्ध करायचंय. एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. मग आता आपण इथं लिहू सिद्धता. इथं सिद्धता खूप सोपी आहे. 3 पॉइंट मध्ये आपली सिद्धता या ठिकाणी सोडवता येईल. सिद्धता 3 पॉइंट मध्ये सिद्धता सुटते. पहिला मुद्दा काय करायचा तुम्ही, पहिला पॉइंट आपण काय लिहू की पक्षामधलं विधान. सिद्धता लिहिताना पहिलं पक्षातलं विधान उचलून घ्यायचं. यांना लिहू बाबा एपीक्यू एकरूप कोन एबीसी. ओके, एबीसी एकरूप आहे कारण हे पक्षामध्ये मला दिले. आता लक्षात घ्या, हे दोन कोण एकरूप आहेत आणि हे दोन्ही कोण कसे संगत कोण आहेत. बघा, दोन्ही संगत कोण आहेत आणि संगत कोण जर का एकरूप असेल, दोन समांतर रेषा पीक्यू या दोन समांतर रेषांना एबी या छेदिकेने छेदल्यावर हे दोन संगत कोण एकरूप झाले. आणि असे जर दोन संगत कोण एकरूप असतील तर या तयार होणाऱ्या दोन रेषा समांतर असतात. म्हणून आपण लिहू शकतो, म्हणून दुसरं विधान, म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये आपण म्हणू शकतो रेख पीक्यू समांतर बाजू बीसी, पीक्यू समांतर बाजू बीसी, बाजू बीसी. ओके, पीक्यू समांतर बाजू बीसी. का, कारण संगत कोण कसोटी, याला म्हणायचं संगत कोण कसोटी. संगत कोण कसोटीनुसार या दोन रेषा झाल्या समांतर. आता जर या दोन रेषा समांतर असतील, सॉरी ही रेख पीक्यू आणि बाजू बीसी समांतर असेल तर मग इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय अप्लाय होतं आणि त्या प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार तुम्ही लिहू शकताय एपी छेद पीबी. म्हणून आपण लिहू शकतो एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. झालं, एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी हे सिद्ध झालं. जे तुम्हाला सिद्ध करायचं होतं ते सिद्ध झालेलं आहे. इथं लिहा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय झालं. काय जास्त अवघड विषय नाहीये, एकदम सिंपल आहे. सिद्धता फक्त 3 पॉइंट मध्ये. पहिला पॉइंट, हे दोन कोण एकरूप कोण एपीक्यू एकरूप कोण एबीसी, कारण पक्षामध्ये दिलंय. हे दोन कोण एकरूप आहेत आणि हे संगत कोण आहेत, म्हणून पीक्यू समांतर बीसी. आणि पीक्यू आणि बीसी समांतर असेल तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार सूत्र तयार होतं एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यूसी. विषय संपला. ओके, चला पुढे. 5वा प्रश्न बघा. बाकी पुढचे प्रश्न एकदम सोपे. आता 5वा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये जर बघितलं की बाबा आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं, आकृतीत तुम्हाला काय दिलंय, याच्यामध्ये दिलंय एबी समांतर डीसी समांतर पीक्यू समांतर डीसी. एबी समांतर पीक्यू समांतर डीसी आपल्याला दिलंय, बरोबर. एबी समांतर पीक्यू समांतर डीसी. आता ह्या 3 रेषा एकमेकींना समांतर आहे मित्रांनो. मग इथं कुठला गुणधर्म वापरणार, 3 समांतर रेषा आहेत. मग इथं वापरायचं 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. कुठला गुणधर्म वापरायचा, 3 समांतर रेषांच्या आंतरछेदनाच्या गुणधर्मानुसार. ओके, धर्मानुसार. आता या गुणधर्मानुसार सूत्र तयार करायचं. कसं सूत्र तयार होतं, एपी छेद पीडी माहिती आहे आपल्याला, मगाशी बघितलं एपी छेद पीडी. कसं सूत्र तयार होणार आहे, एपी छेद पीडी. एकदम सिंपल आहे, एपी छेद पीडी बरोबर बीक्यू छेद क्यूसी. एकदम सोपं. एपी छेद पीडी बरोबर बीक्यू छेद क्यूसी. आकृतीवरून सूत्र बनवता आलं पाहिजे. आता किमती टाका. मला एपी दिले 15, इथं 15 लिहिलं. पीडी दिले 12, इथं 12 लिहिलं. बीक्यू दिले काढायचे, बीक्यू ची किंमत काढायचे आणि क्यूसी आपल्याला दिले 14. झालं. आता तिरकस गुणाकार करा.
त्याच्या अगोदर 15 आणि 12 तीनाच्या पाड्यात येतात, भाग लावून टाका. 3 15, 3 चौक 12 बरोबर BQ भागिले 14. आता इथं तिरकस गुणाकार करा. 4 गुणिले BQ 4 BQ आणि 14 पंचे 70 झाले. आपल्याला BQ काढायचे. BQ आपल्या जाग्यावर, 70 आपल्या जाग्यावर, 4 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 4 आले. आता 70 ला 4 ने भाग लावा. 70 ला भाग लावायचा आहे 4 ने. बघा 4 1 4, 7तून 4 गेले 3, वरून आले 0, 4 7 28, 30तून 28 गेले 4, 30तून 28 गेले 2, एक 0 घेतला, एक पॉईंट घेतला आणि 4 पंचे 20 केलं तर 17.5 येतं. म्हणजे माझ्याकडे BQ बरोबर या ठिकाणी किती आलं, BQ बरोबर 17.5. तर अशा प्रकारे आपण ही BQ ची जी काही किंमत आहे ती काढू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो ही काही गणितं आज आपण पाहिलेली आहेत. ठीक आहे. तर बघा, ओके चला. हा, तर मला असं वाटतं की आजच्या या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात. उद्याच्या चर्चेमध्ये आपण पुढची जी काही गणित आहेत ती आपण नंतर बघूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तर आजच्या या चर्चेमध्ये आपण या ठिकाणी मित्रांनो इथंच आपण आज थांबूयात आणि आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबू मित्रांनो. पण थांबण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आपलं ॲप आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. तुम्हाला जर ऑनलाईन क्लास लावायचा असेल तर तुम्ही आपल्या ॲपवरती क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या ॲपवर तुम्ही आपला ऑनलाईन क्लास लावू शकताय. आपल्या ॲपवरती तुम्ही जा आणि 199 रुपयामध्ये तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकताय. या ऑनलाईन क्लासमध्ये इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयावरती तुम्हाला लेक्चर पाहायला मिळतील. या 3 विषयाचा तुमचा अभ्यास होईल आणि परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण इतर सर्व विषयांवरती सुद्धा फोकस करणार आहोत. परंतु सध्या रेग्युलर आपले 3 विषय तुमचे कव्हर करायचा आपण प्रयत्न करतो. तर आपला ॲप जो आहे तो तुम्ही परचेस करा. आपल्या प्ले स्टोअरला जा. प्ले स्टोअरवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे नाव टाका आणि हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये 199चा हा कोर्स परचेस करायला विसरू नका. ठीक आहे. तर इथेच थांबू. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्हाला हा सराव संच जर तुम्हाला पूर्ण बघायचा असेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सराव संच 1.1, 1.2, 1.3, 1.4 हे सगळे सराव संच जे आहेत त्याच्यातल्या सगळ्या व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. त्याच्या लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. बाय, धन्यवाद.